टायर चेंज करताना त्या मशीनवर ॲक्च्युली टायर उलटा प्लेस केला गेला. तर आणि हा आपला जो रिंग आहे तुम्हाला दिसतो इथे वाकलेला हा जो रिंग आहे, तर फायनली टायर हा फिक्स झाला ह्याच्यामध्ये. सो फक्त त्याच्या आजूबाजूला कोणाला येऊन नका देऊ, नाही तर ते वाट लागू शकते समोरच्याची. आणि त्यानंतर आपण ब्रेक पॅड्सकडे जाऊयात. नवीन ब्रेक पॅड्स आणि हे जुने आणि हे किती घासले तुला करते इथे फिक्स करून. झालं. नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्हाला माहिती असेल रेग्युलर तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल तर मला माझ्या गाडीचे जे मेंटेनन्स असतं मी ते घरच्या घरीच करते. आणि आज आपल्या गाडीचं असंच काहीतरी मेंटेनन्सचं काम निघालं आहे. सो मी म्हटलं आज एक व्हिडिओ बनवते ॲक्च्युली गाडीच्या मेंटेनन्सच्या रिलेटेड. तुम्ही जर माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी आता रिसेंटलीच गाडीचा पुढचा टायर चेंज केला. आणि जेव्हा मी हा टायर चेंज केला ना, टायर चेंज करताना त्या मशीनवर ॲक्च्युली टायर उलटा प्लेस केला गेला. तर त्यामुळे काय झालं, ही जी छोटीशी रिंग तुम्हाला दिसते ही याला म्हणतात ABS टोन रिंग. तर ही रिंग आहे ना वाकडी झाली आणि मला त्यावेळेस नव्हतं माहीत की ॲक्च्युली याचं किती इम्पॉर्टन्स आहे. तर जेव्हा मी बघितलं ती रिंग थोडीशी वाकडी झाली तर मी तिथे जागेवर थोडीशी ती नीट करून पण घेतली. पण थोडं त्यामध्ये छोटासा असा कर्व राहिला होता. तर त्यानंतर मला कंटिन्यू प्रॉब्लेम फेस करावा लागला. माझ्या गाडीचे जे ABS आहेत ते वर्कच होत नव्हते, ते तर कंटिन्यू ब्लिंक होत होते. म्हणजे ABSचं जे इंडिकेटर असतं ते कंटिन्यू ब्लिंक होत होतं. सो मी खूप जास्त म्हणजे त्याच्यामध्ये बघितलं ना की काय प्रॉब्लेम आहे, कसं आहे. नंतर मला कळलं की तो गाडीचा तो छोटासा जो पार्ट आहे ABS टोन रिंग, तो पार्ट जो आहे त्याने प्रॉब्लेम होतो आहे. तो इतकुसा जरी म्हणजे 1 mm 2 mmनी जरी तो थोडा वाकडा असेल तर त्याने इतका प्रॉब्लेम होऊ शकतो ह्याचा मला अंदाजच नव्हता. त्यामुळे मग मी काय केलं, होंडा बिग विंगचं जे शोरूम आहे पनवेलचं तिथे गेली आणि तिथे जाऊन त्यांचा जो म्हणजे काय म्हणतात ABS टोन रिंग आहे हे मला कुठेच भेटलं नाही दुसरीकडे, मला तिथेच गेल्यावर भेटला ॲक्च्युली. तर मी तिथे जाऊन ते घेतलं विकत. पण ह्यामध्ये ॲक्च्युली फनी गोष्ट अशी आहे की हा जो टोन रिंग आहे हा फक्त आणि फक्त 87 रुपीजचाच आहे. सो म्हणजे मला असं वाटलं की ह्याच्यासाठी मी इतकं सगळीकडे फिरले आणि फक्त एवढ्या छोट्या अमाऊंटमध्ये एवढा इम्पॉर्टंट हा पार्ट मला भेटला आणि त्याच्याशिवाय तो दुसरीकडे कुठे भेटत पण नव्हता. आणि तुम्हाला माहिती आहेच की मला गाडी खोलायला किती जास्त आवडते. सो मी आज म्हटलं ह्या गाडीचं काम मीच करून टाकते. सो आपण आज चेंज करणार आहोत गाडीचं ABS टोन रिंग. तर म्हटलं त्या रिलेटेड एक व्हिडिओ पण होऊन जाऊ द्यात, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते आहे. तर चला सुरू करू आजचा हा व्हिडिओ. पण त्याआधी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला. तर सर्वात आधी आपल्याला हा ABS टोन रिंग बाहेर करायचा आहे. हा बाहेर करण्यासाठी आपल्याला हा फ्रंट व्हील हे करायला लागेल, काढायला लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला हा फ्रंट एक्झेल जो आहे तो बाहेर करायचा. त्यासाठी मी हा 12चा पाना घेतलेला आहे, 12चा एल एन की घेतला. आणि आपल्याकडे हा नवीन टोन रिंग आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला फिक्स करायचा आहे. त्यासाठी कॅलिपर पण वेगळा करावा लागते. हे सगळं काढल्यानंतर परत हे सगळं व्यवस्थित आपल्याला फिटसुद्धा करायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला इथे हा बोल्ट दिसतोय, पण त्याच्याऐवजी त्याच्यासोबत हा सुद्धा बोल्ट वेगळा करायचा. त्यासाठी मला एक टूलबॉक्स लागणार आहे. सो ह्या 3 गोष्टींसोबत मी आज हे काम करणार आहे. सर्वात आधी आपण हा बोल्ट काढून घेऊ. त्यासाठी मी हा एल एन की वापरते टूलबॉक्समधून. सो ह्याने आपण डायरेक्ट पहिले काढून घ्यायचं, मग ते आपल्याला हे लूज करायचं आहे. तर हे मी मे बी झालं. तर आता हे एकदम मस्तपैकी मला एकदम छान असं ओपन करता आलं आहे ते. आणि आता मी मस्तपैकी त्याला एका बोटाने फिरवते. फ्रंट ॲक्सेल काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले हा जो टायर आहे त्याला थोडंसं मागच्या साईडने आपल्याला फ्रंट व्हील थोडा फ्री ठेवायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते वरती खाली करून हे जमेल आपल्याला काढायला. मी आता हे टायर जो आहे तो बाहेर करून घेते. ओके, अलगद तो बाहेर करून घ्यायचा आहे. आणि ह्यावर अलगद असा सपोर्ट द्यायचा आहे. तर हा जो मी ॲक्सेल काढला मगाशी, तर तो आता मी इथे सपोर्ट म्हणून लावला आहे. आता एकदम अलगद गाडी ह्याच्यावर आहे बॅलन्स, पण होऊन जाईल. कोणी आजूबाजूला येऊन धक्का नाही दिला तोपर्यंत ही बरोबर राहणार आहे अशी व्यवस्थित. हे डिस्क आणि हा आहे आपला काय म्हणतात ABS टोन रिंग तुम्हाला दिसत असेल इथे ना कसा बेंड झाला. अख्खा हे चेंज करण्याची बारी आली आहे आणि मला एवढा प्रॉब्लेम फेस करावा लागला. आणि आता पावसाळा जो चालू आहे त्या पावसाळा असल्यामुळे मला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. ABS मी जास्त डेज घेऊ शकत नाही. ABS नसेल तर माझा पूर्ण प्रॉब्लेम होईल गाडी चालवायचा, म्हणून मला हे चेंज करावं लागतं. तर आता मी इथे स्टार शेपचा LN की जो आहे तो वापरणार आहे ह्याला रिमूव्ह करायला. सो
पहिले ह्याची सेटिंग करते मी नीट. सो हे तिन्ही मी लूज करून घेतलेले आहेत. आता मी हे तिन्ही बोल्ट काढून घेतले. पहिले हे ना असं काढलं ना की साईडला नीट ठेवून द्यायचं, नाही तर नंतर शोधता नाकी नऊ येतात. आणि हा आपला जो रिंग आहे तुम्हाला दिसतो इथे वाकलेला, हा जो रिंग आहे हा आपण बाहेर काढून घेतलेला आहे. तर आता ही जुनी रिंग आपल्याला टाकून द्यायची आहे आणि आता आपल्याला घ्यायची आहे नवीन रिंग. ही आहे नवीन. आता ही नवीन जी आहे ही आपल्याला ह्याच्यामध्ये फिक्स करताना लक्षात घ्यायचं आहे की हिची पुढची बाजू कोणती, म्हणजे बाहेर बाजू कोणती राहणार आहे आणि डिस्कच्या साईडला कोणती राहणार आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल एक स्मूथ सरफेस आहे, तुम्हाला कळेल हे कर्व जे आहेत ते एकदम सॉफ्ट आहेत, त्याचा अर्थ ही बाहेर येणार आहे. आणि ही जी शार्प साईड आहे इथे एकदम एजेसवर असं दिसतं, एजेस दिसत आहेत त्या साईडला, तर ती आपण ह्याच्यावर अशी प्लेस करणार आहे. सो ह्या हिशोबाने आपल्याला ती पहिले फिक्स करून घ्यायची. तर आपण आता हे फिक्स करतो आहे ह्याच्यामध्ये बोल्ट हे जे आहेत, कारण पहिले तर हातानेच करून घ्यायचे आणि नंतर ह्या पाण्याने परत आपण फिक्स करणार आहे. आणि एका साईडचा एकदम लगेच टाईट करायचा नाही, सगळे पहिले थोडे थोडे फिक्स करायचे आणि हळूहळू प्रत्येक ह्याला थोडा वेळ द्यायचा, थोडं थोडं ठेवायचं मागे, त्याचं जे फिटिंग आहे थोडं मागे ठेवायचं, जेणेकरून एकच साईड उचलली जात नाही यामध्ये. मी तो एक्सेल काढलेला तेव्हा त्याच्या बाजूला हे दोन रिंग होते, एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला. तर आपण जेव्हा परत परत ह्याच्यामध्ये जेव्हा प्लेस करतोय चाक गाडीमध्ये, तर आपल्याला ना ह्याला ग्रीस करून घ्यायचं आहे, प्रॉपरली ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तर मी ह्याला पण करणार आहे एक्सेलला, तो इथे सपोर्टला लावला आहे म्हणून. तर मी पहिले हे करते आणि मग नंतर ते करते. आता मी हे बाहेरून पहिले करते, आतल्या साईडने मी तेव्हाच करेल जेव्हा मी ह्याच्यामध्ये एक्सेल फिक्स करेल. तर मी ह्याला बाहेरून लावून घेते. तर आपल्या इथे आता हे ग्रीसिंग करून झालं आहे. त्याला मी इथं थोडंसं हे करते, ठेवते इथे नीट. आणि आता आपल्याला ह्याला फिक्स करायचं आहे. ओके, सो गो. आता तिकडून फिक्स करता करता हातात हे आलं आहे. तर आता आपण एक काय म्हणतात चॅलेंज लावणं, थोडंसं काढून घेते मी. ओके, परत मी चाक बाहेर केलं आहे, दोन पायांमध्ये हे होल्ड केलं आहे, डिस्कला पकडून मी हे वरती करते आहे. ठीक आहे, आता फक्त याला अजून थोडं वरती उचलून झालं. तर मी आता ह्याला परत फिक्स करते आहे. मला चेक करावं लागेल की तो आत जातो आहे की नाही हे सुद्धा. तर फायनली टायर हा फिक्स झाला ह्याच्यामध्ये. आता आपल्याला फक्त आता टेस्टिंग करायचं, पण त्याआधी मी ब्रेक चेंज करून घेते. तर ब्रेक पॅड चेंज करण्यासाठी सगळ्यात हे जे ब्रेक कॅलिपर आहे त्याला मी लूज करून त्यातून ब्रेक पॅड सेपरेट करणार आहे. त्यासाठी मला इथून पहिले सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी मी हा पाना घेतलेला आहे. सो एकदम आता हे असं ओपन करायचं आहे. आय थिंक थोडंसं मेहनतच करावी लागणार आहे. ओके, तर इथे आता हे जे पॅड्स आहेत हे मी सेपरेट केले. सो एक आहे आणि हा किती घासला गेला आहे तुम्हाला दिसतं आहे, ह्याचं हे बघा थिकनेस आणि हे. सो ह्याच्यावरचं जे फ्रिक्शनवाला एरिया असतो तो पूर्ण स्मूथ झालेला आहे, एकदमच हे झालं आहे. तर असंच मला आता दुसऱ्या साईडचं पण करायचं आहे. अडवा किती लागली. त्याचे जेन्युइन पार्ट्स आहेत, आपण तिथे जाऊन खरेदी केलेले. तर ह्या ब्रेक पॅडची किंमत आहे 419 रुपये. तर एवढ्या रुपयाला मी घेतलेलं आहे.
तर जेव्हाही तुम्ही तुमच्या गाडीचे पार्ट्स घेत असाल तेव्हा ते होंडाच्या शोरूममधून घेत जा, कारण अशा सेम टू सेम पॅकेजिंगचे म्हणजे ऑलमोस्ट सगळं त्याच्यावर सेमच असतं मार्केटिंग वगैरे. आणि ते जे डुप्लिकेटवाले पार्ट्स जे असतात होंडाचे ते 200 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल, अर्ध्या किमतीमध्ये. पण त्याच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका, त्याने तुमच्या गाडीलाच प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता ही तुम्हाला दिसत असेल हे नवीन ब्रेक पॅड्स आणि हे जुने आहेत. आणि हे किती घासले तुम्ही अंदाज घ्या. हे ते 3 खड्डे आहेत. हे दिसतसुद्धा नाही आणि ह्याची थिकनेस बघा किती फरक पडला आहे त्या थिकनेसमध्ये. सो त्याच्यामुळे मी बदलते आहे. हे सुद्धा अजून दुसरे जे आहेत ते सुद्धा. तर तुम्ही जेव्हा नवीन नवीन ब्रेक पॅड्स हातात घ्याल तर तेव्हा तुम्हाला ते कळेल ते थोडे स्मूथ आहेत. त्यांच्यामुळे जो फ्रिक्शनचा जो एरिया असतो ना तो थोडा कमी असतो, स्मूथ असतो. तर आपण ह्याच्यामध्ये लगेच लावले, हे फिक्स केले तर त्याने काय होईल की ब्रेकला थोडा स्टार्टिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो यूज होण्यासाठी. त्यामुळे आपण आधीच सँडपेपरने ह्याला असं थोडं घासून घेणार आहे, ज्याने त्याचं फ्रिक्शन वाढेल आणि आपल्याला प्रॉपरली ब्रेकिंगचं म्हणजे अनुभव भेटेल ह्यातून. तर ब्रेक पॅड्स काढताना एवढं काही कॅलिपर काढायची गरज वाटत नाही. पॅड परत करायचं असं कॅलिपर आपण काढतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला फिक्स करायचं. त्यासाठी मी इथला आणि इथला हे 2 नट काढून घेतले आधी. आणि हा पूर्ण आपला कॅलिपर फ्रीली तुम्हाला दिसतोय, फ्री. तर आपण आता हे ओपन केलेच आहे. तर आपण WD-40 ह्याच्यावर अप्लाय करूयात, कारण ह्यामधली जी धूळ आहे ती ॲटलिस्ट थोडी क्लीन व्हावी म्हणून. तर इथे आहेत हे 2 पिस्टन. हे तुम्ही जेव्हा ब्रेक दाबता तेव्हा हे बाहेर येत जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या पिस्टनवर एक लिव्हर ठेवायचं आहे आणि त्याला खाली पुश करायचं आहे. सो दोन्ही पिस्टन एकसोबतच खाली पुश करायचे आहेत, जेणेकरून एकाच पिस्टनवर जोर येऊ नये म्हणून. हे जे 2 पिस्टन आहेत ह्यावर कोणत्याच प्रकारचं हॅमरिंग करू नका, दोन्ही एकसाथच ह्याला खाली प्रेस करायचं आहे. तर त्यानंतर मग आपल्याला हे त्याच्यावरचं आय डोंट नो ह्या पार्टला काय म्हणतात, पण हे परत प्लेस करायचं आहे ह्यामध्ये. सो मी हे परत प्लेस केलं आहे जागच्या जागी. आणि नंतर इथे एक छोटीशी अशी एक स्प्रिंग टाईपचं आहे. सो ह्याला पण ह्याच्यामध्ये मी फिक्स केलं आहे. तर आता माझ्या दोन्ही ज्या पॅड्स आहेत, दोन्ही जे ब्रेक पॅड्स आहेत त्यामध्ये ना जागा इतकी झाली आहे की त्यामध्ये डिस्क बसेल अशी इतकी. सो मी पहिले त्यामध्ये पहिले ह्याला प्लेस करून घेते जागेवर एक साईडचं लावून. इथे हे थोडंसं हुक असं होतं, तर ह्याच्यामध्ये प्रॉपर हुक झाल्यामुळे आपण पहिले हे लावून घेणार आहे. तर हे पिस्टन आपल्याला किती आतमध्ये पुश करायचं आहे ह्याचा अंदाज आपल्याला इथे म्हणजे आपली जी डिस्क आहे ना ह्या 2 ह्याच्यामध्ये काय म्हणतात ब्रेक पॅड्समध्ये एवढं अंतर असलं पाहिजे ह्या डिस्क इतकं. सो मी आता लावून बघते आहे, तर मला इथे इझिली जमतं आहे, मध्ये माझं ब्रेक पॅड ॲडजस्ट होतं आहे. तर आता हा छोटासा जो स्क्रू आहे तो इथे आपल्याला फिट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा फिटिंग करू तेव्हा हे ब्रेक पॅड्स खाली पडणार नाहीत. झालं हे फिक्स असं. आता मी थोडं पुश करते पुढे. येस. सो ह्याचा हुक इथे मी मॅच केला, आता वरच्याचा करते. आणि त्याचसोबत आपले जे हे दोन्ही साईडचे बोल्ट आहेत ह्यांना आपण फिक्स करून घेणार. तर सगळ्यात आधी मी हा वरचा जो बोल्ट आहे ह्याला मॅच करून ह्याला अलगद असं फिक्स करते आहे. तर आता आपण इथे दोन्ही साईडचे ब्रेक पॅड्स फिक्स केलेत आणि आता आपल्याला याला मध्ये जो बोल्ट आहे तो फिक्स करावा लागेल आधी. तर आता हे मी ह्याला फायनल करते इथे फिक्स करून. त्यानंतर फक्त आपल्याला टेस्टिंग हाच भाग राहून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे मी ऑलमोस्ट माझं ABS टोन रिंग चेंज केलेलं म्हणजे चेंज करून टाकलं आहे आणि माझे ब्रेक पॅड्स पण चेंज केले आहेत. आता आपल्याला फक्त टेस्टिंग हे राहिलेलं आहे. तर आता चालू करूया आपण टेस्टिंग. ह्यामध्ये आता आपल्याला काय काय समजतं आहे, काय चुकलं आहे, राहिलं आहे, तर हे सगळं आपण बघून घेऊयात. मी
मी आज गाडी सुरू करायच्या आधी जायच्या आधी ना थोडंसं ब्रेक ऑइल जे फ्लुइड जे असतं ते मी पंप करून घेते आहे थोडं स्प्रेड होण्यासाठी. थोडं ह्याला लागणार आहे वेळ. आता स्टार्टिंगला एकदम जास्त मला काय म्हणतो थोडंसं जड जातो आहे. आता मी उद्या परवावर डिपेंड करते की उद्या परवा ह्याचं कसं जाईल. थोडंसं चालवल्यानंतरच कळणार आहे की आपले ब्रेक पॅड्स ते किती काम करतात आहेत. तर चला. तर हा होता आजचा पूर्ण ABSचा टोन रिंग चेंज करण्याचा व्हिडिओ. आणि आपण ह्यासोबत आज चेंज केले आहेत बाईकचे ब्रेक पॅड, फ्रंट टायरचे ब्रेक पॅड्स. तर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता बाय बाय.